भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरी बुजुर्ग तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे श्री संत सद्गुरू बाळूमामा यात्रेनिमित्त भव्य कीर्तन सोहळा संपन्न झाला। या कीर्तन सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील प्रख्यात रामायणाचार्य कीर्तन भूषण हरिभक्त परायण रामरावजी ढोक महाराज यांनी जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन केले। संताची ह्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा, तेची माझे हित करती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे याने जोडे सर्व सुख। संतांना दोन्ही बाजू अवगत असतात, त्यांच्यात हिताचे ज्ञान आणि तळमळ आहे। पोकळ गप्पा मारणारे पुष्कळ आहेत, अनेकांना कल्याण आणि हित यामधील फरकही कळत नाही। भोगी मनुष्य श्रेय निवडतो, परमार्थ करताना परमेश्वर कडेवर नेतात, म्हणजे पलीकडील तीरावर घेऊन जातात। परमार्थामध्ये कष्ट आहेत, परमार्थामध्ये वैराग्य पाहिजे। संत आपल्याला सांभाळतात, आपल्यावर कृपादृष्टी करतात, त्यामुळेच आपल्याला सर्व सुख आणि प्रमाद प्राप्त होतो। म्हणून तेच माझे हित करीती सकळ, आणि हित कोणतं म्हणाल तर जेणे हा गोपाळ कृपा करी। गोपाळाची कृपा जीवावर होणे याचं नाव हित आहे। आणि संतानं मध्यस्थी केल्याशिवाय देव बाप्पा जीवावर कृपा करत नाही। मध्यस्थी तिला पैसे मी देते, तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पप्पा गेले जेवून देना काय तू म्हणाली होती, पण याचा बाप जरी पैसे काढले मुलाला दिले, पोट बापाचा आहे साठी मध्ये मायच्या हाताची गरज, एकदा त्यांनी मध्यस्थी केल्यावर हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। वागणे दमणे म्हणजे काय, नांगर धरायची आहे का? अरे भाऊ, त्याच्यापेक्षा दुःख आहे। विषयापासून इंद्रिय आवरतानाचा जो त्रास आहे त्याचं नाव भागणे आहे। त्याकरता एक एक दृष्टांत दिला माऊलीने। ओवावरुणी वस्त्र काढता, भणंग दवळीता भाणयावरुणी, माय पुरुणी बाळकन, काळ नेता एकुलते एकन, होय का उदक तुटता मिना। जेवताना 2 घास घेतले असेल उपवासीनं, उठवलं त्याला, जेवढं दुःख होतं त्याहीपेक्षा दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना होतं। दृष्टांत पुढचा का, एका घराचे 17 घर बेकार्याचं झालं, बरं दुसऱ्या गावाला जाईल। ओवावरून वस्त्र काढिता, वासराचा आणि गायीचा। वासरू भुकेलेलं असते, गाय रानातून गटा 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 प्यायला असतो, मला म्हणतो रे वासरू पिल वासरू पिल वासरू, बांधलं बाजूला नेऊन वासरू कान पाडतं, डोळे डबडबलेले, दोर ताणून गायीच्या मालकाकडे पाहत येते। मालका आलेला तुझा जय जयकार हो रे, माझी मम्मी माझ्यासाठी आली रे हमरत्न, तू कोण मध्ये बसला उपटसून तांब्या घेऊन। पण एखादी गाय अशी असते, मालक बसला की पाना चोरते, वासरू सोडल्यावर पुन्हा सोडते पाना, म्हणून दृष्टांत कमी वाटला। माय पूर्णी बाळक, काळ नेता एकुलते एकन, होय का उदक तुटता मिना। शेवटचा दृष्टांत, मासा पाण्याच्या बाहेर काढला की तडफडून मेला। जेवढं दुःख तेवढं दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना होतं, त्यावेळेला तो परमार्थ सोडून घ्यायच्या तयारीत असतो। त्यावेळेला संत धीर देतात। तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र। धीर देणे म्हणजे कडेवर घेणे, आणि विषयापासून इंद्रिय आवरतानाचा जो त्रास याचं नाव भागणे। भागलिया मज वाहतील कडे,
आणि त्यांच्या आणि जोडे सर्व सुख. सर्व सुख म्हणजे असतस्य सतस्यैव सर्वस्य प्रभवापय सर्वस्य सर्वदा ज्ञान सर्वमेनं प्रचक्षते. सर्वच काही सर्व प्रकारच्या सर्व सृष्टीचं सर्वच ज्ञान ज्याला आहे त्याला सर्व म्हणतात. प्रपंचात जे सुख आहे ते सर्व सुख नाही. एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करायची क्षमता आहे. रूप असेल तर फक्त डोळ्याला सुख असते, कानाला नाही. गायन असेल तर कानाला सुख असते, नाकाला नाही. सुगंध असेल तर नाकाला सुख आहे, जिभेला नाही. जिलबी असल्यावर जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. सर्व सुख परमार्थात आहे, एकावेळी सर्व इंद्रियाला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. आई का रे कानन माझ्या विठोबाचे गुण, कानाला घेई घेई माझे वाचे. सर्व इंद्रियाला एकावेळी सुखी करतो म्हणून म्हणतात सर्व सुख. सर्व सुखाचे आगर वगैरे वगैरे. बस वगैरे मध्ये चाललं वाढत आपलं. बस वागल्यामध्ये हातेकडे ये. त्यांच्या आणि जोडे सर्व सुख, त्यांच्यामुळे सर्व सुखाची प्राप्ती होते म्हणून भागल्यानंतर ते कडेवर घेतात. म्हणून शेवटचं चरण अर्थ आहे वचन मोडी बोलले ते. त्यांच्या वचनाप्रमाणे वागणे. वचन मोडी बोलिले ते, याची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. तेवढीच वेळ शिल्लक आहे. जेवलो नाही तरी चालेल, पण मला जावं लागते आता. हे पुढचं निवेदन देतील तसा कार्यक्रम तुमचा होईल. ज्ञानेश्वर महाराष्ट्राचा बुलंद आवाज दीपज्योती पब्लिसिटी. अंधारातून प्रकाशाकडे